8वा अध्याय म्हणजे चौथा कर्णा, त्यातून वाचा बघू. चौथ्या देवदूताने कर्णा वाजविला, तेव्हा सूर्याचा 1/3, चंद्राचा 1/3, यावर 1/3 अंधकारमयचा तसेच तृतीयांशा प्रकाश दिसू नये म्हणून असे झाले. 1/3 सूर्य चंद्र तारे काय झालं? अंधकारमय झालं. चौथा कर्णा वाजवताना पुढे वाचूया. मी पाहिले तेव्हा एक गरुड अंतराळाच्या मध्यभागी. इथं आपण बघत आहे गरुड म्हणून, पण इंग्लिश बायबलमध्ये तुम्ही बघितलं तर एंजल म्हणून लिहिलेलं आहे. एक एंजल म्हणजे काय? चौथा कर्णा वाजल्यानंतर सूर्य चंद्र तारे अंधकार 1/3 अंधकारमय झाल्यानंतर एक एंजल अंतराळामध्ये उडताना योहान बघितला आणि त्यांनी उडून काय काय बोलत आहे पुढे वाचूया. त्यास मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले. त्या मोठ्याने असे म्हणताना मी ऐकले, जे तीन देवदूत कर्णा वाजविणार आहेत, जे तीन ते याच्यामध्ये सूर्य चंद्र ताऱ्यामध्ये 1/3 अंधकारमय झाल्यानंतर एक देवदूत आकाशाच्या मध्यभागी उडून त्याने काय बोललं? जे 3 देवदूत इथून पुढे 5, 6, 7 पुढे वाचा. जे 3 देवदूत कर्णा वाजविणार आहे, इथून पुढे कर्णा वाजवणार आहे. म्हणजे काय? 5वा कर्णा, 6वा कर्णा, 7वा कर्णा. जे 3 देवदूत इथून पुढे कर्णा वाजवणार आहे, त्यांच्या करण्याच्या होणाऱ्या ध्वनीने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ येणार. कुठं राहणाऱ्या लोकांवर? पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ येणार. 5, 6, 7 ह्या 3 देवदूत ज्यावेळी आता कर्णा वाजवणार आहे आणि त्याने कर्णा वाजवताना पृथ्वीवर राहणारा लोकांना अनर्थ. अनर्थ म्हणजे नाश. सांगा की तुम्ही, सांगा की. फक्त त्याने सांगत आहे, तुम्ही सांगा. त्यानं थोडं सांगू दे. सांगा. अनर्थ म्हणजे वाईट. का आतापर्यंत चांगला झाला, इथून पुढे वाईट होणार काय? आतापर्यंत काय चांगला झाला काय? म्हणजे काय? आतापर्यंत झालेल्या वाईटापेक्षा अधिक वाईट होणार आहे. काय वाईट होणार आहे आपण बघूया. आता 5वा कर्णा वाचू. 9वा अध्याय 1ला वचन ते वाचा. 5व्या देवदूताने कर्णा वाजविला, 5व्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा 5व्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला. त्याच्या जवळ अथांग डोहाची किल्ली देण्यात आली. 5वा देवदूत त्याच्या जवळ काय कुठला किल्ली होता? अथांग डोहाची किल्ली होत. त्याने अथांग डोह उघडला. 5व्या देवदूताने अथांग डोह उघडला, तेव्हा त्या अथांग डोहातून मोठ्या भट्टीच्या धुरासारखे दूर बाहेर येऊन वर चढला आणि त्या डोहातल्या धुराने सूर्य अंतराळ ही अंधकारमय झाली. परत अंधकारमय झाला. ऑलरेडी इथं आपण बघितलं चौथा कर्णा वाजवताना 1/3 सूर्य चंद्र तारे काय झालं? आता परत 5वा देवदूत कर्णा वाजवताना त्या देवदूताने अथांग डोह उघडला. त्या अथांग डोहातून दूर निघून बाहेर आलं आणि त्या दुराच्या द्वारे आकाश आणि सूर्य काय झाला? परत अंधकारमय झाला. अथांग डोह किंवा अधोलोक म्हणून आपण वाचत असताना एक माणसाची आठवण आपल्याला यायला पाहिजे. कोण सांगा बघू? श्रीमंत आणि लाजर. श्रीमंत माणूस अधोलोकामध्ये पडला आणि त्यातून तो वरला होता. हे बापा अब्राहमा, माझ्यावर दया करून लाजराला
पाठीव यासाठी की लाजर आपल्या पोटाचे टोप पाणीत बुडून एक थेंब पाणी माझ्या जीवात घालायला सांगा, कारण ह्या जाळ्यात माझे क्लेश होत आहे. अधोलोकामध्ये काय आहे? झाल, क्लेश, आग. म्हणून ते अधोलोक उघडताना तिथून दूर येत आहे, भट्टीच्या दुरासारखे. वचनामध्ये लिहिलेलं आहे, अधोलोकामध्ये आणि नरकामध्ये आग विझरणार नाही, किडा मरणार नाही. आता आपण बघणार आहे किडा. ते किडा त्या श्रीमंत माणसाला किती त्रास दिला असतं, किती चावलं असतं, म्हणून तो ओरडत आहे. आता त्या देवदूताने आतंक उघडला आणि तेथून दूर बाहेर येऊन वर चढलं आणि त्या धुराने आकाश आणि सूर्य अंधकारमय झाला. पुढे वाचूया. त्या धुरातून आता बघा सगळ्यांना माझ्याकडे ऐका. आतंक डोहातून दूर वर चढत असताना त्या वर चढणारा धुरातून टोल निघून पृथ्वीवर उतरले. त्या धुरातून काय निघत आहे? तो लाखो लाख कोटी कोटी टोल निघून पृथ्वीवर उतरत आहे. कुठून येणारा धुरातून निघत आहे टोल? म्हणजे त्या अग्नीमध्ये त्या टोल मेले नाही बघा. नाही मेले. म्हणून वचन सांगितलं आहे, अधोलोकामध्ये आणि नरकामध्ये आग विझरणार नाही, किडा मरणार नाही. आता लाखो लाख टोल निघून अधोलोकाच्या धुरातून टोल निघून पृथ्वीमध्ये उतरत आहे. तुम्ही टोला बघितला का? कोण कोण टोला बघितलं? हात वर करा बघू. टोला बघितलेलं काय हो? आश्चर्य वाटलं मला. कोणी बघितलं नाही का? मग थोडं दाखवा की. कोण कोण टोला बघितला? मी बघितलं बा. ओके, थँक्यू, गॉड ब्लेस यू. टोल किती मोठा असतं सांगा बघू मला. किती मोठं? एवढं काय काय खातं सांगा. आणि तुम्ही जे सांगत आहे व्हिडिओ मध्ये यायला पाहिजे. मोठं सांगा. चाटून खातात. किती मोठं असतं? एवढं मोठं. आणि काय काय खातात? काहीतरी हे काय गवत, पान आणि शेतामध्ये असलेल्या आणि पीक वगैरे ते खातात. पण इथं पाचवा करणा वाजवताना अधोलोकाच्या धुरातून निघत आहे बघा टोल. ते काय एवढं मोठं नाही. इथं आहे बघा टोल. हेच आहे बघा टोल. शरीर बघितलं तर घोड्यासारखं, तोंड बघितलं तर माणसाचं तोंड, स्त्रियांच्या केस, सोन्याच्या मुकुट, सिंहाचा दात, शेपूट, शेवटी विंचाच्या नांग्या आणि नांग्याने लोकांना नांगे मारायचे. तेच आहे बघा टोल. पुढे वाचून जेत सोडलं तिथून. त्या धुरातून टोळ निघून पृथ्वीवर उतरले. पाचव्या करणा वाजवताना अधोलोकातून वर येणारा धुरातून टोल निघून पृथ्वीवर उतरले. त्यास पृथ्वीवरील विंचवासारखी शक्ती देण्यात आली. त्या टोल बघा, त्या टोल ह्याना पृथ्वीवरील विंचवासारखं शक्ती. इथं बघा विंच दिसतं काय? दिसतं का सगळे ना? पृथ्वीवरील विंचवासारखं शक्ती दिले. त्यास असे सांगण्यात आले की पृथ्वीवर गवताला. बघा त्या टोल्याला देवाच्या आज्ञा. काय देवाच्या आज्ञा? पृथ्वीवर गवताला, कोणत्याही हिरवळीला, कोणत्याही झाडाला उपद्रव करू नको. उपद्रव करायचे नाही. तर माणसाच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही. तर ज्या माणसाच्या कपाळावर देवाचा शिक्का नाही, कुठं त्याने मारून घेतलेला आहे? कुठं? 1,44,000 लोक. ते तेवढ्या लोकांना सोडायचं, बाकी सगळ्यांना नांगी मारायचे. ज्या लोकांच्या कपाळावर देवाचे शिक्का नाही त्यांना मात्र उपद्रव करावा. त्यांना मात्र उपद्रव करायला पाहिजे.
पुढे वाच. त्यांना जीवे मारण्याचे आणि हे टोळ कस काय जगामध्ये असलेले लोकांना जीवे मारण्याच्या त्यांच्याकडे सोपविले नव्हते. कोणाला जीवे मारायचे नाही, शिक्के असलेला फक्त त्रास द्यायचे जगामध्ये कोणाला. आणि देवाने काय करणार, 5वा करणा वाजवताना 5 महिना पृथ्वीपासून मरण काढून टाकतो. कोणाला मरण नाही जगामध्ये, कोणी मरायचे नाही. जिवंत ठेवायचे आणि नांगी मारायचे, विंचूला सोड पाहिजे काय. हा बघा सिनेमा, बघा सिरियल, बघा सेलफोन मध्ये बघत बसा, इंटरनेट आहे बघा. टोळा वाचून पुढे. तर फक्त 5 महिने फक्त 5 महिना पिढ्या देण्याचे सोपविले होते. लोकांना पिढा द्यायला पाहिजे. त्यापासून होणारी पीडा, त्यापासून होणारा पिढा बघा. विंचू माणसाला नांगी मारितो, विंचू माणसाला नांगी मारतो, तेव्हा त्याला होणाऱ्या पिढेसारखी पिढीसारखं होती. होणार. त्यापासून होणारा पिढा विंचू माणसाला नांगी मारताना जसं पिढा होतं तसं होणार. पुढे वाच. त्या दिवसात माणसे मरणाची संधी शोधतील. माणसे मरणाची संधी शोधतील. आता तुम्ही सांगा, 100 वर्ष म्हातारीला सांगा ताप आलं तर बरोबर झोपा म्हणा, नाही मला घेऊन जे दवाखान्यात म्हणत. 100 वर्ष म्हातारीला पण मरायला. पण इथं बघा, लोक मरणाचे काय करणार, संधी शोधणार. तरी ती त्यांना येणार नाही. तरी मरण लोकांना येत नाही. मरायची उत्कंठा धरती. उत्कंठा कशाला, मरण्यासाठी. चिकन बिर्याणी खायला कशाला उत्कंठा, मरण्याची उत्कंठा लोक धरणार. कस तरी मरून जाऊया. काय वो 5 महिना रोज नांगी मार घ्यायला पाहिजे, रोज नांगी मारायचे, रोग नांगी मारत आहे. आणि एकदा एक टोलं येऊन नांगी मारलं तर विंचू माणसाला नांगी मारलं तर जसं त्रास होत तसं होत आहे माणसाला. हे काय, हे होत नाही, कसं तरी मरून जाऊया, मरण्याची संधी उत्खंडा धरतात. तरी मरण त्यांच्यापासून दूर पडेल. नो डेथ, माणसाला नो डेथ. आज जर तुम्ही आता येणार येसू बरोबर स्वर्गाला गेलेले नाही, सिनेमा, सिरियल, इंटरनेट, सेलफोन बघून बसून ख्रिस्तवरच्या काळामध्ये राहिलं, ते टोळाला सोडून तुम्हाला रोज नांगी मारणार प्रभू. हे टोळ कसं आहे, ह्याचं स्वरूप कसं आहे आता ऐकून घ्या. आणि जुना करार मध्ये संदेश सांगितलेला आहे ह्या टोळ्याच्या विषयी, ते पण आता बघणार आहे आपण. त्या टोळ्याचे स्वरूप, आता बघा, त्या टोळ्याचे स्वरूप लढाईसाठी सज्ज केलेल्या घोड्यासारखे होते. कसं, लढाई केलेल्या घोड्याच्या, लढाईसाठी सज्ज केलेले घोड्यासारखे. साधा घोडा वेगळा आहे, युद्ध घोडा वेगळा आहे. तुम्हाला माहिती आहे का? साधा घोड्यापेक्षा युद्ध घोडे सगळं ट्रेनिंग असतं. लढाईसाठी सज्ज केलेल्या घोड्यासारखा आहे. त्याच्या डोक्यावर सोन्याच्या मुकुटासारखे काहीतरी दिसत होते. सोन्याचे मुकुट. त्यांचे तोंडावळे, तोंड बघितलं तर माणसासारखे, माणसाचं तोंड. त्याचे केस बघितलं तर त्यांच्या केसासारखे, स्त्रियांच्या केस. आणि त्यांचे दात बघितलं तर सिंहाच्या दात. त्यास उरसराने, ती लोखंड उरस, ते लोखंडीच्या उरसने. कसाला देवाने उरसराने दिला तुम्हाला माहिती आहे काय? ख्रिस्तवरच्या काळामध्ये सायन्स एकदम पुढे असतं. लोक काय म्हणतात, काय करतात, असं टोळे आलं तर बंदुकने मारतात. देवाने उरसराने दिले, ते मारत नाही. जुन्या करारामध्ये आपण बघणार आहे, शास्त्रात पडलं, बंदुकने मारलं तरी ते मरत नाही, एक पण मरत नाही. कारण देवाने पाठवलेल्या टोळा आहे. पुढे वाचूया. ती लोखंडी उरसतानासारखी दिसत, लोखंडी उरसराने. आणि त्यांच्या पंखाचा आवाज, आणि एक टोळे तेथून येताना त्याच्या एक टोळ्याच्या पंखाचा आवाज, लढाईत धावणाऱ्या
अनेक घोड्यांच्या अनेक घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता. एक टोळे येताना त्याचा आवाज बघितला तर अनेक घोड्यांच्या रथाच्या आवाजासारखे एक टोळ्याचा आवाज. तिथून येतानाच अर्धा जीवन निघणार. फुल निघून गेलं तर फार बरं झालं, ते पण जात नाही पाहिजे. पुढे वाच. त्यास विंचवासारखी शेपटे आणि शेपूट, त्या टोळेचा शेपूट, आणि त्याच्यामध्ये शेवटी काय आहे? व नांगे विंचू. विंचू व नांगे आहे. व त्याच्यामध्ये काय आहे? नांगे आहे. आणि माणसास 5 महिने माणसाला 5 महिने उपद्रव करण्याची त्यांना शक्ती देण्यात त्यांची शक्ती शेपटात आहे. त्यांच्या शेपटात आहे. 5 महिने लोकांना. पालक साहेब तुमच्या घरी आलं, मला कोणी काही बोललं नाही बरं का, मी स्वतः सांगतो का कोणतरी पालक साहेब सांगितलं का म्हणून विचार नका. पालक साहेब विश्वासी लोकांच्या घरी गेलं, दरवाज टोकणार, ब्रदर सिस्टर प्राइज लॉर्ड, सिस्टर प्राइज लॉर्ड ब्रदर म्हणणार. आणि विश्वासी आई वडील मुलगा सगळे विश्वासी आहे. ते येऊन दरवाजा उघडणार नाही, खिडकी उघडून बघणार कोण आहे बाहेर. आणि पालक तिथं मुलगाकडे हाक मार, बंद कर रे, बंद कर, बंद कर. काय बंद कर? चालू. पालक साहेब टोकत बसणार, प्राइज लॉर्ड सिस्टर ब्रदर प्राइज लॉर्ड, बंद कर रे, बंद कर, बंद कर. आणि नंतर दरवाजे उघडणार, प्राइज लॉर्ड मास्टर. तुम्ही पालक साहेबांना फसवू शकतो, देवाला फसवू शकता काय? बघून बसले आई वडील मुलगा सगळे बसून बसले. काय विश्वास लोक. येसू आला, सोडून गेला. आणि बाकी रस्त्यामध्ये जाणाऱ्या लोकांना इव्हन प्राईम मिनिस्टरला माहित नाही, पण तुम्हाला माहिती आहे येसू येऊन गेल्यानंतर जगामध्ये काय काय होणार. नंबर 1 2 3 4 5 6 7 काय काय होणार तुम्हाला माहिती आहे. कारण काय? तमिळनाडू आता एक ब्रदरला पाल ब्रदरला इथं पाठवून तुम्हाला देवाने सांगितलेलं आहे. कदाचित तुम्ही तुमच्या लेकर सगळे बसून सिनेमा सिरियल बघत बसले, येसू आला सोडून गेला. आणि सोडून गेला तर तुम्हाला समजलं जगामध्ये भरपूर लोकांच्या बेपत्ता झालं म्हणून तुम्ही ऐकत असताना तुम्हाला समज येसू येऊन गेला. आपण तरी सिनेमा सिरियल बघून राहिलं. आता काय होणार आहे? पहिला शिक्क्यामध्ये ख्रिस्त काय करतो? त्याच्या राज्याची सुरुवात करतो. आणि दुसरा शिक्का फोडणार, तेव्हा काय होणार? म्हणजे काय? लोक एकमेकांना वध करणार आणि येशू स्वतः जगापासून समाधान काढून टाकतो. आणि तिसरा शिक्का संपूर्ण जगामध्ये. आणि इथं पण तुमचा बचाव झाला समजा. आणि इथं पण तुमचा बचाव झाला. कुठं? दुष्काळामध्ये तुमचा बचाव झाला. आणि चौथा शिक्का तिथं पण तुमचा बचाव झालं. आणि नंतर काय? 6वा शिक्का वाचताना मोठा भूमिकंप, तिथं पण तुमचा बचाव झाला. आणि इथपर्यंत आलं तुम्ही कुठं? पहिला कर्णामध्ये काय होणार? घारा रक्त, घारा अग्नी पाऊस, तिथं पण तुमचा बचाव झाला समजा. आणि नंतर इथं आलं. आणि इथं पण तुम्ही ते पाणी पिले नाही, कर्दवनाचं पाणी. आणि तुम्ही नवरा बायको मुलगा बचाव झाला, इथपर्यंत बचाव झाला. आणि इथपर्यंत आलं समजा. कुठपर्यंत आलं? पाचवा कर्णा. पाचवा कर्णापर्यंत आलं, टोल्यांच्या पिढापर्यंत आलं. आता काय करायचं? काहीतरी कामाच्या द्वारे बाहेर जायला पाहिजे का नको? आता तुम्ही नवरा आई वडील मुलगा बाहेर जात आहे ख्रिस्तवर्षाच्या कालामध्ये सापडल्यानंतर. आणि बाहेर जाता जाता एक टोळं येत आहे. पत्नी बघितली. आता बघितलं बरोबर. इथे सिस्टर्स लोक नवऱ्याला काय म्हणून हाक मारणार? बरं आहो. पत्नी बघितली एक टोळ निघत येत असताना ती ओरडू लागली, नवरा काय ग तिकडं बघा हो.
ते तरी येत आहे असं 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 येत आहे. आता नवरा बघितला, तामिळनाडचे ब्रदर सांगितलं बघा, तेच आहे बघ. शेपटामध्ये काय असतं त्याच्या, काय असतं, विंचू नांगी असत. आता काय करायचं, आता नवराला पत्नीवर प्रेम जास्ती, सगळे मिळून बसून बघितलं ना. आता कसं तरी बरं, आता पत्नीला बचाव करू म्हणून प्रेमामुळे काय केला, आता कोणाला तरी नांग मारतात म्हणून तो काय केला, नवरा पत्नीला हासी येऊन घट्ट धरला आणि ते हे काय टोला आलं आणि नवराला एक नांग मारलं आणि गेलं. गर 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 म्हणून त्रास होत आहे, पाय उचलायला झालं नाही. अरे वा, असं बरं. आता ना इकडं मुलगा ओरडत आहे, ये पप्पा पप्पा पप्पा, काय रे इकडं बघ, इकडे एक येत आहे. आता काय करायचं, मुलगाला सोडायचं काय, स्वतः मार, हा नांगी मारून घ्यायचं काय, बसून बघितलं ना मुलगा बरोबर, बरं स्वतःच खाऊया. आणि मुलगाला घट्ट धरला आणि ते टोळं आलं आणि इकडे एक नांग्या मारलं, इकडे गेलं, दोन्हीकडे गर 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 म्हणून त्रास होत आहे. एक दिवस, 2 दिवस, 1 आठवडं, 2 आठवडं, 1 महिना, 2 महिना, किती दिवस नवरा स्वतः पत्नीसाठी, मुलगासाठी स्वतः मार खातो, चक्कर येऊन पडतो. ते टोळ येणार, अहो म्हटलं तरी उठत नाही, पप्पा म्हटलं तरी उठत नाही, नांगी मारून जा पाहिजे काय, हा? आपण हसत हसत शिकत आहात, पण फार डेंजर आहे. बर, ह्या टोल्याच्या लाखो लाख कोटी कोटी टोल देवाने जगात सोडणार, सगळे लोक नांगी मारायचे. आणि जुना करारामध्ये लिहिलेलं आहे, हे टोळ कसं असतं माहिती आहे काय, ते सगळीकडे शहरात इकडे तिकडे फिरत आणि तुम्ही घरी आत लपून बसू शकत नाही. कशाला, ते टोळ काय करतं माहिती आहे काय, खिडकी काढत आत शिरत आणि तुम्हाला नांगी मारतच. घराच्या वरी चढून पत्रा काढून आत शिरत, उडून आत शिरत, तुम्हाला नांगी मारतच. देवाच्या आज्ञा आहे लोकांना नांगी मारायचं, तुम्ही लपून बसू शकत नाही. आपण बघून जुना करारामध्ये बघू ह्या टोळ्याच्या विषयी काय सांगितलं. आणि योएलाचं पुस्तक 2 अध्याय वचन 4 ते पुढे वाचा. त्याचे स्वरूप हा, घोड्याच्या स्वरूपासारखे आहे. इथं ऐका, सगळ्यांना ऐका. योएला त्या टोळ्याचं स्वरूप, योएलाचं पुस्तक अध्याय 2 वचन 4 ते पुढे. त्या टोळ्या यांचं स्वरूप कसं आहे, त्याचे स्वरूप घोड्याच्या स्वरूपासारखे, घोड्याच्या स्वरूपासारखं आहे. स्वारासारखे ते धावतात. ते काय करतात, स्वरासारखे धावतात. ते उड्या उड्या टाकीतात. त्यांचा आवाज डोंगर माथ्यावरून जाणाऱ्या रथाच्या आवाजासारखा आहे. बघा, आपण बघितलं ना प्रकटीकरणामध्ये, रथाच्या आवाजासारखं ते आहे. दसकट खाऊन टाकणाऱ्या ज्वालेच्या कडकडण्यासारखे ते आवाज करीतात. युद्धासाठी सज्ज झालेल्या बलवान राष्ट्रासारखे ते आहेत. युद्धासाठी सज्ज केलेल्या बलवान राष्ट्रासारखे ते आहे. त्यांच्या पुढे राष्ट्र व्यथित होतात. त्यांच्या पुढे राष्ट्रीय लोक काय होणार, व्यतीत होणार. सर्वांची तोंडे काळवंटात. आणि ते बघितल्या बरोबर लोकांचे तोंड काय होणार, ते बघितल्या बरोबर लोकांचे तोंड काळवंटात. वीराप्रमाणे ते धावतात. ते वीराप्रमाणे धावतात. योद्ध्याप्रमाणे ते तट चढून जातात. योद्ध्याप्रमाणे ते तट चढून जातात. ते प्रत्येक आपापल्या मार्गाने कूच करीतात. ते प्रत्येक आपापल्या मार्गाने कूच कर, देवाने जसं सांगितलं तसंच ते जातात. ते आपली दिशा सोडित नाही. ते एकमेकास रेटून चालत नाही. ते आपापल्या वाटेने जातात. समोर शस्त्र असतात, जखम न होता त्यातून पार जातात. तुम्ही बंदुकाने मारलं तरी त्यांना जखम होत नाही, त्याला मारून टाकू शकत नाही, कारण देवाने पाठवलेलं आहे. किती तुमच्या सायन्स पुढे जाऊ द्या, किती मोठा तुम्हाला शस्त्र असू द्या, पण त्याला मारलं तरी
ते मरत नाही, कारण देवानं पाठवलेलं आहे. ते शहरातून इकडे तिकडे फिरतात. ते काय करतात शहरामध्ये, इकडे तिकडे फिरतात, पुण्यामध्ये, माणसांमध्ये, पुण्यामध्ये पण सगळीकडे शहरामध्ये फिरतात, इकडे तिकडे. ते भिंतीवरून चालतात. भिंती छोडून चालतात, ते चढून घरात शिरतात. चढून घरात शिरतात, चोरासारखे खिडक्यातून प्रवेश करतात आणि तुम्हाला नांग्या मारतात. तिथं तुम्ही राहिलं तर त्यांच्या पुढे पृथ्वी कापते. त्यांच्या पुढे पृथ्वी कापते, आकाश थरथरते. आकाश थरथरते. कारण काय, इकडं फलत आहे, तिकडं फलत आहे, आणि बघितले सगळीकडे फलत उडत आहे सगळीकडं, आणि आकाश थरथरतात, आकाश कांपतात, पृथ्वी थरथरत आहे. सूर्य व चंद्र काळे पडतात. आणि योएला पण सांगितलं आहे बघा, सूर्य चंद्र काळे पडतात, सगळे मिक्स करून ठेवलेलं आहे. तारे प्रकाशावयाचे थांबतात. परमेश्वर आपल्या सैन्यापुढे गर्जना करीतो. कारण ते कोण पाठवलेलं आहे, ते कोण पाठवलेलं आहे? परमेश्वर. आता देव सांगत आहे, मी परमेश्वर आपल्या सैन्याच्या समोर गर्जना करतो. देवाने पाठवलेल्या सैन्य ख्रिस्तविरोधाच्या काळामध्ये असलेल्या लोकांना त्रास देण्यासाठी. कारण त्यांचा तळ विस्तीर्ण आहे. त्याचा हुकूम बजावणारा बलवान आहे. परमेश्वराचा दिवस मोठा व फार भयंकर आहे. परमेश्वराचा दिवस, ख्रिस्तविरोधाचा काळ मोठा आणि फार भयंकर आहे. त्यावेळी कोण टिकेल? त्यावेळी कोण टिकेल? म्हणून देवाने 12 वचनामध्ये सांगितलं आहे, हे सगळं होणार आहे प्रियानो, त्याच्यामध्ये सापडू नका. 12 वचन वाचा. आता तरी परमेश्वराचे वचन ऐका. म्हणून संदेश सांगत आहे, योएल सांगत आहे, सगळे लोक हो, असं होणार आहे. आता तरी ऐका, आता तरी ऐका. आता तरी परमेश्वराचे वचन ऐका. मनपूर्वक मजकडे वळा. मनपूर्वक देवान म्हणत आहे, मनपूर्वक माझकडे वळा, सोडा तुमच्या पापाचे रस्ते सोडा. लेकरांनो, तरुणांनो, मोठे लोक हो, तुमच्या पापांचे रस्ते सोडा, माझकडे वळा. उपवास करा. आई वडील लेकर सगळे गरीब असा उपवास करा. आक्रंदन व शोक करून वळा. शोक करून माझ्याकडे वळा, सापडू नका तिकडे. देवाने डोक्याला मारून मारून तुम्हाला सांगत आहे, नका तिकडे, सापडू नका, वळा, उपवास करा. आई वडील लेकर सगळे गरीब असा, रडा, पश्चाताप करा, आणि तुमचा जुना रस्ता सोडा, माझ्याकडे वळा. पापाचे रस्ता सोडा. हालेलुया. प्रियानो, कदाचित तुमचा जुना जीवन आजपर्यंत वाईट असलं तरी देव तुमच्याकडे म्हणतो, आता तरी या माझ्याकडे. आता तरी तुमचा जुना रस्ता सोडा, पापाचे रस्ता सोडा, आणि देवाकडे वळा. येशू तुमच्यासाठी रक्त सांडलेला आहे, आणि त्याच्या रक्ताने तुमच्या पापांची क्षमा करणार. किती मोठा पापी असू देत तुम्ही, देव तुम्हाला क्षमा करणार. म्हणून येशू रक्त सांडलेला आहे. येशूच्या रक्ताने क्षमा होऊ शकत नाही असं कुठला पाप जगामध्ये नाही. एवढं सामर्थ्य आहे येशूच्या रक्त. तुमचे सगळे पाप येशूच्या रक्त क्षमा करू शकतो. हालेलुया. वळा, प्रभूकडे वळा, रडा, शोक करा, तिकडे सापडू नका, सापडू नका. पहिला अनर्थ होऊन गेलेला आहे. आता दुसरा अनर्थ आपण बघूया, 6वा कर्ण. वाचू. 6वा कर्ण वाजवताना काय होणार आहे? 9वा अध्याय वचन 13 ते वाचूया. नंतर 6व्या देवदूताने कर्णा वाजविला. नंतर 6वा देवदूताने कर्णा वाजविला. 15 वचन ते वाचा. 15 पासून. तेव्हा माणसापैकी बघा, एक 6वा देवदूताने कर्णा वाजविला. तेव्हा 1/3 माणसे जीवे मारण्याकरिता. किती लोक? 1/3. संपूर्ण जगामध्ये आतापर्यंत आपण बघितलं,
इथं आपण बघितलं आहे, एक तृतीयांश जमीन झलून गेलं पहिला करणा. दुसरा करणा वाजवताना समुद्र एक तृतीयांश रक्त झालं. आणि तिसरा करणा वाजवताना पिण्याच्या पाणी किती कडदावणं झालं? एक तृतीयांश. ते पिलेले लोक आणि नंतर सूर्य चंद्र तारे एक तृतीयांश. आणि इथं सहावा करणा वाजवताना डायरेक्ट एक तृतीयांश माणसे, डायरेक्ट माणसे, एक तृतीयांश माणसे जीव मारण्याकरिता देवाने 20 कोटी घोडे पाठवणार. आपण पाचवा करणा बघितलं, देवाने काय पाठवलं? ढोल. आणि सहावा करणा वाजवताना घोडे. पाचवा करणा वाजवताना कोणी मरणार नाही, फक्त टोल्याच्या द्वारे नांग मारून घ्यायचं आणि त्रास. पण सहावा करणा वाजवताना डायरेक्ट लोक मारायचं, एक तृतीयांश जगाचे लोक मरणार. आणि ते घोड्याचं स्वरूप कसं असतं ते आपण बघणार आहे. पुढे वाचू. एक तृतीयांश एक तृतीयांश माणसे जीवे मारण्याकरिता, एक संपूर्ण जगामध्ये एक तृतीयांश माणसाने जीव मारण्याकरिता नेमिलेली घटिका, दिवस, महिना व वर्ष यासाठी तयार केलेले हे 4 देवदूत मोकळे झाले. गोडदलांची संख्या पुढे वाचा. तळाची संख्या हे घोडे देवाने पाठव. गोडदलांची संख्या 20 कोटी होती. किती 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 कोटी? 20 कोटी. 20 कोटी घोडे देवाने पाठवणार. पुढे वाचू. ही त्यांची संख्या मी ऐकली. त्या दृष्टांतात घोडे व त्यावर बसलेले स्वार मला दिसले. ह्या दृष्टांतामध्ये घोडे व त्यावर बसलेले माणूस माझ्या दृष्टांतात मी बघितले. ह्या घोड्यावर माणूस हे का बसवलेलं नाही, एक जुना चाटा आहे. पण जे तुम्हाला मी उद्या देणार आहे त्याच्यामध्ये माणूस ते बसवलेलं आहे. ते तुम्हाला एकदम चांगलं क्लिअर आहे बरं का. आणि घोडे आणि त्याच्यावर बसलेले माणूस माझ्या दृष्टांतात पडले ते असे. पुढे वाचा. त्यास अग्नी, नीळ व गंधक यांच्या रंगाची उरस्त्राणे होती. त्या घोड्यांची डोकी इथं बघा, चाट बघा. घोड्यांची डोके सिंहाच्या डोक्यासारखी होती, शिवाच्या डोक्यासारखे. आणि त्यांच्या तोंडातून अग्नी व गंधक, अग्नी, धूर व व गंधक ही निघत होती. निघत होती. काय 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 निघत होते? अग्नी, धूर, गंधक निघत होते. त्यांच्या तोंडातून निघणारा अग्नी, धूर, गंधक ह्या पिडामुळे एक तृतीयांश माणसे जीवे मारली गेली. खलास. पुढे येणाऱ्या लोकांना त्या घोड्याच्या तोंडातून निघणाऱ्या अग्नी, धूर, गंधक याच्याद्वारे लोक काय होणार? भस्म होणार. परत मी तुम्हाला सांगतो, ऐका. आज आपण काय करत आहे? मेलेल्या लोकांना फेटत आहे. जर तुम्ही लोक आता येणाऱ्या येशूच्या येण्याच्या दिवसामध्ये त्याच्याबरोबर स्वर्गाला गेलेले नाही, ख्रिस्तवरूच्या कालामध्ये राहिलं, तुम्हाला जिवंत येशू जाळून टाकणार. कारण होणारा पिढा वचनामध्ये लिहिलेलं आहे, मी तुम्हाला सांगत आहे. पुढे येणाऱ्या लोकांना या घोड्याच्या तोंडातून निघणाऱ्या अग्नी, धूर, गंधक याच्याद्वारे देव भस्म करणार. आणि तेवढेच नाही, शेपूट आहे या घोड्याला. आणि शेपटामध्ये काय आहे बघू. पुढे वाचूया. कारण त्या घोड्यांची शक्ती त्याच्या तोंडात व शेपटात आहे. त्यांची शेपटे सापासारखी असून त्यांनाही डोकी आहे. ते पण चावतात. आणि त्यांनी ते उपद्रव करीत. ते पण पुढे येणाऱ्या लोकांना तोंडातून निघणाऱ्या अग्नी भस्म करतात आणि मागे येणाऱ्या लोकांना साप चावतात. एक तृतीयांश माणसे डायरेक्ट जगामध्ये खलास. किंवा त्याच्या आधी येणार येशू बरोबर स्वर्गाला जायला पाहिजे काय? हालेलुया. तुमचे तोंड उघडून बोला देवाच्या समोर. कारण काय? देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, मरण जीवन कुठं आहे? तुम्ही जसं सांगणार तसं देव तुम्हाला आशीर्वाद करणार. येशूकडे कितीतरी रोगी लोक आले होते. येशूचे प्रभू येशू त्यांच्याकडे विचारलं, मी तुला काय करायला पाहिजे? काय येशूला माहिती नाही का? माहिती आहे. कुष्ठरोग आला, मी तुला काय करायला पाहिजे? कुष्ठरोग आहे, रोग आहे, बरं करायला पाहिजे. तरी येशू विचारतो. अंधळा आला, येशू विचारला, तुला मी काय करायला पाहिजे? त्याच्या तोंडातून यायला पाहिजे, मला बरे करा.
तुझे बोलण्याचे द्वारे तुला होणार जा. म्हणून मी तुमच्याकडे विचारतो, तुम्हाला काय पाहिजे? तोंड उघडून बोला, देव तुम्हाला तसंच करणार. हालेलुया. कारण जीवन मरण दोन्ही तुमच्या जीवित आहे. देवाचे वचन आहे, तेच मी तुम्हाला सांगत आहे. पुढे वाचा. त्या पिढामुळे आता बघा, हे 6वा कारणावा, त्या पिढामुळे जे जीवे मारले गेले नाही, जे लोक जगामध्ये जीवे मारले गेले नाही, अजून जिवंत आहे, राहिलेले आहे, अशा बाकीच्या असं माणसांनी असं बाकीच्या माणसाने आपल्या हातच्या कृत्यांविषयी आपल्या हातच्या कृत्याविषयी पश्चाताप केला नाही. पश्चाताप केला नाही. तेव्हा जगाचे लोक काय करत होते? पश्चाताप केला नाही. आता ऐका, सगळ्यांना ऐका. कसाला प्रभू येशू ख्रिस्तवराच्या कालामध्ये संपूर्ण पृथ्वीला धरून हलवून 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 टाकतो. आता आन्सर आहे बघा. म्हणजे लोक कसापासून पश्चाताप केले नाही, अजून जिवंत राहिलेले लोक या घोड्याच्या तोंडातून निघणाऱ्या अग्नीने अजून ज्याने मारले गेले नाही. ख्रिस्तवराच्या कालामध्ये शिखाच्या पिढा आणि करण्याच्या पिढा आणि 6वा करण्यापर्यंत अजून जेवढे लोक मेलेले नाही, जिवंत आहे, ते काय पाप करत होते? पश्चाताप केले नाही. आता आपण बघूया. ते लोक म्हणजे भूतांची व ज्यास पाहता ऐकता व चालता येत नाही, आणि ज्यास पाहता ऐकता चालता येत नाही, अशा सोन्याच्या रुपयाच्या पितळेच्या दगडाच्या लाकडाच्या मूर्तीची पूजा करणे त्यांनी सोडले नाही. मूर्तीची पूजा करणे अजून लोक सोडले नाही. एवढं देवाने लोकांना मारून टाकलं तरी हेच मोठं पाप, देवाला न आवडेल पाप. कारण देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे, देव त्याच्या महिमा इतरांना देत नाही. म्हणून देव काय करत आहे? पृथ्वीला धरून हलवून 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 टाकत आहे. सगळं तुकडा तुकडा करून टाकत आहे. कारण काय? 7 वर्ष ख्रिस्तवराच्या कालाच्या नंतर जे येशू स्वर्गामध्ये आहे, त्यांनी परत पृथ्वीमध्ये येऊन 1000 वर्ष राज्य करायला पाहिजे. हे सगळं अपवित्र तसंच ठेवून 1000 वर्ष पवित्र राज्य पृथ्वीमध्ये येशू करू शकता काय? म्हणून सगळं हलवून टाकून तुकडा तुकडा करून पृथ्वीला पवित्र करून आणि नंतर येशू पृथ्वीमध्ये 1000 वर्ष पवित्र राज्य सुरुवात करतो. कारण तो पवित्र आहे. म्हणून हलवून टाकतो पृथ्वीला. आणि त्यांनी केलेल्या नरहत्या, आणि तेवढेच नाही, ते मूर्तीचे पूजे ते पण सोडले नाही. अजून बघा, नरहत्या, चेटके, जार कर्म, चोऱ्या, याबद्दलही पश्चाताप केला नाही. याबद्दलही अजून पश्चाताप. ते पण चालू, ते पण अजून त्याने पश्चाताप केले नाही. बर, 6वा करणा 7वा करणा ह्याच्यामध्ये एक अंतर आहे. इथं आपण बघितलं, 6वा शिक्का 7वा शिक्का ह्याच्यामध्ये एक अंतर बघितलं. तसंच 6वा करणा आणि 7वा करणा ह्याच्यामध्ये पण काय आहे? अंतर आहे. त्या अंतरामध्ये भरपूर गोष्टी घडत आहे, पण सगळं मी आता तुम्हाला सांगणार नाही. प्रामुख्याने तुम्हाला आता सांगतो. त्या अंतरामध्ये काय होत आहे? 10वा अध्याय 11वा अध्याय आहे. 10वा अध्यायामध्ये काय लिहिलेलं आहे? त्या अंतरामध्ये एक मोठा बलवान दूत, लहानसे पुस्तक, ते आपण सोडूया आणि 11वा अध्यायाला येऊया. 11वा अध्यायामध्ये एक घटना होत आहे, ते मी तुम्हाला सांगायलाच पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो. 11वा अध्याय ह्या 6वा करणा 7वा करणामध्ये 11वा अध्यायामध्ये या अंतरामध्ये काय होत आहे आता मी तुम्हाला सांगतो. देवाने काय करणार? या अंतरामध्ये त्याच्या 2 साक्षीदाराला पाठवणार पृथ्वीला. देवाचे सेवक दोघांना पाठवणार. केव्हा 6वा करणा 7वा करणा याच्यामध्ये देवाने किती सेवकांना पाठवणार? 2 सेवकांना पाठवणार. त्या 2 सेवकांची सेवा काय आहे आणि त्यांचा अंत्य कसा आहे ते आता आपण बघणार आहे. बघूया 11वा अध्याय वचन 3 ते पुढे वाचूया. 3च्या पुढे. माझे 2 साक्षी
त्या अंतरामध्ये देवाने 2 साक्षीदाराला पाठवणार. आता देवाच्या वचन सांगत आहे, माझ्या 2 साक्षी यास मी अधिकार देईन याच पृथ्वीमध्ये मी अधिकार देईन. आणि ते तरट पांघरून आणि त्या 2 देवाचे सेवक हे अंतरामध्ये तरट पांघरून 1260 दिवस संदेश सांगतील. त्यांनी ख्रिस्ताच्या कालामध्ये देवाची सेवा करणार. पृथ्वीच्या प्रभू समोर उभी असणारी जैतुनाची 2 झाडे व 2 समया ही ते आहे. त्यास कोणी उपद्रव करू पाहत्यास. आणि ख्रिस्ताच्या कालामध्ये ह्या अंतरामध्ये ह्या दोन्ही देवाचे सेवा करत असताना कोणीतरी त्या 2 सेवकांना उपद्रव करायला पाहिजे, त्या 2 सेवकांना मारून टाकायला पाहिजे म्हणून कोणीतरी त्यांच्याकडे आलं. पुढे वाच काय होणार? त्यांच्या तोंडातून अग्नी निघून, त्या दोन्ही सेवकाच्या तोंडातून अग्नी निघून वाचा त्यांच्या वैऱ्यास खाऊन टाकीत. व्हायरस खाऊन टाकतो. कोणीतरी त्यांच्या विरुद्ध आलं, दोन्ही सेवकाच्या तोंडातून काय निघणार? अग्नी निघून वैरी लोकांना खाऊन टाकतो. कोणी त्यास उपद्रव करण्याची इच्छा धरल्यास, कोणी त्या दोन्ही देवाच्या सेवकांना उपद्रव धरल्यास इच्छा धरला, त्याला ह्याच प्रमाणे जीवे मारण्यात यावे. तसंच ते मरायला पाहिजे. देवाने ठरवून ठेवलेला आहे. त्यांचा संदेश सांगण्याच्या दिवसात आणि त्या दोन्ही सेवक त्यांचे संदेश सांगण्याचे दिवस संपल्या. पाऊस पडू नये म्हणून त्यांनी हे संदेश सांगताना सेवा करत असताना ख्रिस्ताच्या कालामध्ये ते काय करतात? पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करायचा त्यास अधिकार दिलेला आहे. अधिकार आहे. त्यांनी काय सेवा करत आहे? आकाश बंद करू शकतो. त्यांनी अधिकार देवाने दिलेला आहे. ख्रिस्ताच्या कालामध्ये पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करू शकतो. पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार त्याच पाण्यावर आहे. पाहिजे असेल तर पाण्याचं काय करणार? पिण्याच्या पाणीच्या रक्त करणार. पाऊस पडू नये म्हणून आकाश बंद करतो. आणि लोकांना आवडतं काय? ऑलरेडी हे सगळं पिढामध्ये लोकांचे त्रास होत आहे. ह्या दोन्ही सेवक येऊन असं करत बसलं आणि लोकांना चांगलं वाटतं का आणि वाईट वाटेल का? सांगा की काय वाटेल? वाईट वाटेल. कसं तरी दोघांना मारून टाकायचं म्हणून त्यांच्या विरुद्ध जाणार. पण त्यांच्या विरुद्ध गेल्या त्यांच्या तोंडातून अग्नी येऊन त्यांच्या वैर्यास खाऊन टाकतो. आणि पुढे काय होणार? पुढे वाचा. आणि वाटेल तेव्हा पृथ्वीला सर्व पिढ्यांनी पीडित करण्याचाही त्यास अधिकार आहे. वाटेल तेव्हा सगळ्या पिढ्याने पृथ्वीला पिडण्याचा अधिकार त्यांना आहे. त्यांनी आपले साक्ष देणे समाप्त केल्यावर त्याने ह्या दोन्ही सेवक त्यांच्या सेवा संपवताना अथांग डोहातून वर येणारे स्वापद म्हणजे प्रकटीकरणामध्ये ख्रिस्त विरोधीला स्वापद म्हणून लिहिलेलं आहे. समजेल काय? स्वापद म्हणून कसा लिहिलं? दानिएल पुस्तकामध्ये तुम्ही बघितलं ख्रिस्त विरोधीला लहानसे सिंह म्हणून लिहिलेलं आहे. पण प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये बघितलं ख्रिस्त विरोधीला स्वापद म्हणून लिहिलेलं आहे. स्वापद म्हणजे प्राणी. का बरं स्वापद म्हणून लिहिलेलं आहे? आता ऐका. ख्रिस्त विरोधीच्या कालामध्ये पहिला 3.5 वर्ष म्हणजे 7 शिक्का आणि 7 करणा, पहिल्या 3.5 वर्षामध्ये ख्रिस्त विरोधी समाधानाने राज्य करतो. पण ख्रिस्त विरोधी काय करतो माहिती आहे काय? दुसरा 3.5 वर्ष सुरू होताना तो स्वतःसारखे मूर्ती करून सगळे लोकांना नमस्कार करायला सांगतो. दुसरा 3.5 वर्षामध्ये. पण इस्रायल लोक त्यांनी त्याच्या पाया पडणार नाही, कारण त्याने मोशेच्या आज्ञा पाळणार. आणि जे लोक ख्रिस्त विरोधीच्या पाया पडणार नाही ते लोकांना ख्रिस्त विरोधी काय करतो? मारून टाकतो. तेव्हा भरपूर लोकांना मारून टाकतो आणि त्याच्या बुद्धी प्राणीसारखं होणार. दुसरा 3.5 वर्षामध्ये. दुसरा 3.5 वर्षामध्ये. म्हणून देवाचे वचन लिहिलेलं आहे त्याला प्राणी स्वापद, त्याच्या बुद्धी तेवढं वाईट. प्रकटीकरणामध्ये ख्रिस्त विरोधीला काय म्हणून नाव दिलेलं आहे? स्वापद. स्वापद.
आता स्वापद तो काय करतो, त्या दोन्ही सेवकांना मारून टाकतो. कसं काय मारून टाकतो, पुढे काय होणार वाचा. आणि त्यास जिंकून जीवे मारील. त्या स्वापद ख्रिस्त विरोधी दोन्ही देवाच्या सेवकांना काय करतो, काय करतो, जीवे मारेल. त्यांना जिंकून जीवे मारतो. आणि तेवढेच नाही, या दोन्ही सेवकांच्या शरीराला ज्या ठिकाणी येशूला वधस्तंभामध्ये किल्ले त्या ठिकाणी फेकून देतो. वचनामध्ये लिहिलेलं आहे, इस्रायल देशामध्ये ज्या ठिकाणी येशूला वधस्तंभामध्ये किल्लेलं आहे त्या ठिकाणी त्या दोन्ही सेवकांचे शरीर पडले असताना जगाचे सगळे लोक बघणार म्हणून लिहिले. पुढे वाच. आणि आध्यात्मिक दृष्टीने सदोम व मिसर म्हटलेले असे जे मोठे नगर आणि ज्यात त्यांच्या प्रभूला वधस्तंभावर खिळण्यात आले येशू होते, ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळण्यात आले, त्याच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील. त्या दोन्ही सेवकांच्या प्रेते पडून राहतील जेथे येशूला वधस्तंभामध्ये किल्ले. आता बघा, जगामध्ये असलेले सगळे लोक, वंश, निरनिराळ्या भाषा बोलणारे, निरनिराळे भाषा बोलणारे, राष्ट्रे, सगळे जगाच्या राष्ट्रे, ह्यातील लोक, यातील सगळे जगाचा लोक ती त्यांची प्रेते 3.5 दिवस पाहतील. इस्रायल देशामध्ये ज्या ठिकाणी येशूला वधस्तंभामध्ये किल्ले त्या ठिकाणी त्या दोन्ही सेवक पडलेले आहे. पण बायबलमध्ये लिहिलेलं आहे त्याचे दोन्ही सेवकांचे शरीर प्रेत संपूर्ण जगाचा लोक किती दिवस बघणार, 3.5 दिवस, 3.5 दिवस बघणार. काही वर्षाच्या आधी माझ्याकडे एक भाऊ सांगितलं, बायबल खोटा आहे. कशाला म्हटलं मी त्याच्याकडे, नाही बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे, इस्रायल देशामध्ये दोन्ही सेवक पडल्यास त्यांच्या प्रेत पडले असले तर भारत देशातून आम्ही कसं काय बघणार. आता आलेलं आहे काय, सॅटेलाइट टीव्ही. ऑस्ट्रेलियामध्ये होणारे क्रिकेट तुम्ही इथं घरी बसून बघा. अमेरिकेमध्ये झालेले भूकंप किती लोक मेलेले आहे, त्या माणसाला क्लिअर तुम्ही इथं घरी बसून बघत आहे ना. तसंच इस्रायल देशामध्ये पडलेले त्या दोन्ही देवाच्या सेवकांच्या शरीर सगळे जगामध्ये लोक घरी बसून बघणार. टीव्ही आज आलेला आहे प्रियानो. टीव्ही सायंटिस्ट लोक आता शोध काढलेला आहे काही वर्षाच्या आधी, पण असं टीव्ही येणार म्हणून येशू तेव्हाच लिहून ठेवलेलं आहे बायबलमध्ये. सायंटिस्ट इम्प्रूव्हमेंट, सायन्स इम्प्रूव्हमेंट नाही, देवाचं वचन पूर्ण होण्याचे इम्प्रूव्हमेंट. आमेन. आणि बघणार ते दोन्ही सेवक तिथे पडले असतात, सगळ्यांनी घरी बसून बघणार आणि लोकांना आनंद वाटला. काय आनंद, आपल्याला त्रास दिलेले दोन्ही सेवकांना आपल्या राजा ख्रिस्त विरोधी काय केला, मारून टाकला रे. सगळ्यांना आनंद, जगाच्या लोकांना. मी तुला भेट देतो, तू घे, आणि तू मला भेट दे, मी घेतो, एकमेकांना भेट देणार. कशाला, आपल्याला त्रास दिलेले दोन्ही सेवक खलास झाला, तो पडलेला आहे बघा टीव्ही मध्ये. पुढे काय होणार वाचा. आणि ती कबरेत ठेवू देणार नाही, आणि त्या दोन्ही सेवकांना खबरेत ठेवू देणार नाही. वाचा वाचा. आणि त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उल्हास करतील. आनंद उल्हास खलास झाला दोघांनी. एकमेकास भेटी पाठवतील. आनंदाने लोक काय करत आहे, एकमेकास भेटी पाठवत आहे. कारण त्या दोघा संदेष्टांनी पृथ्वीवर राहणाऱ्यास पीडा दिली होती. 3 दिवसानंतर, पण 3.5 दिवसाच्या नंतर जीवाचा आत्मा देवापासून येऊन त्यांच्यामध्ये शिरला. त्या दोन्ही सेवकांच्या आत शिरला. तेव्हा ते आपल्या पायावर उभे राहिले. आणि दोन्ही सेवकाने आपल्या पायावर उभे राहिले. आणि ज्यांनी त्यांना पाहिले, ज्यांनी जगामध्ये टीव्ही मध्ये त्या दोन्ही सेवकाने उभं राहताना टीव्ही मध्ये बघितले, त्यांना मोठे भय वाटले. अरे उठला रे दोघांनी, आता परत आपल्याला काय त्रास देणार. पण काय झालं पुढे वाचा. तेव्हा स्वर्गातून निघालेली मोठी वाणी, पण काय झालं, स्वर्गातून निघालेली मोठी वाणी त्यांनी आपणा बरोबर बोलताना ऐकली. दोन्ही सेवकाने आपला बरोबर बोलताना त्यांनी ऐकले. ती म्हणाली, आणि स्वर्गातून आलेली वाणी म्हणाली, इकडे वर या. वर या.
मग ते मेघावरून आणि त्या दोन्ही सेवकांनी मेघारूढ होऊन त्यांच्या वैऱ्यांच्या देखत संपूर्ण जगाच्या लोक घरी बसून टीव्ही मध्ये बघत असताना स्वर्गात वर गेले. दोन्ही सेवकांनी स्वर्गात वर गेले. आता मी तुमच्याकडे विचारतो, सांगतो, ऐका. आज देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे, त्या दोन्ही सेवक कोण असणार? मोशे आणि एलिया. काही लोक म्हणत आहे मोशे आणि एलिया. कारण काय, येशू हे का प्रार्थना करत असताना आणि रूपांतर झालं तेव्हा मोशे एलिया त्यांच्या येशू बरोबर बोलत होते, म्हणून मोशे आणि एलिया. देवाच्या वचनामध्ये अजून एक वचन आहे, इब्री लोकासपत्र 9:27 वाचा. ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. म्हणजे माणसं म्हणजे काय करायला पाहिजे? एकदा एकदाच मरायला पाहिजे आणि नंतर न्याय व्हायला पाहिजे. पण जगामध्ये फक्त 2 व्यक्ती आहे अजून मेला नाही. कोण सांगा? हनोक आणि एलिया. कदाचित त्यांनी नाही मेलं तर हे देवाचे वचन काय होणार? खोटं होणार. थोडा विचार करून बघा. प्रकटीकरणामध्ये ऐका, 6वा कर्णा 7वा कर्णामध्ये 2 सेवकांना पाठवून देव त्याच्या वचन पूर्ण करण्यासाठी जुना करारमध्ये 2 सेवकांना न मरता स्वर्गात नेऊन ठेवला. बघा तो किती ज्ञानी आहे. काय देवाचं प्लान, देवाच्या योजना. हालेलुया. अजून येशू आला नाही, पण जुना करारामध्ये 2 माणसांना न मरता उचलून घेतला, तिकडे ठेवलेला आहे. कशाला? प्रकटीकरणामध्ये ख्रिस्तवरच्या काळामध्ये त्या दोघांना पाठवून त्याच्या वचन पूर्ण करायला पाहिजे. आणि तेव्हा त्या दोघांनी मरणार. त्याच्यावर हे इब्री लोकासपत्र 9:27 पूर्ण होणार आणि नंतर त्याने स्वर्गात जाणार. देवाचे वचन पूर्ण झालं. हालेलुया. बरं, आता अंतर संपलेलं आहे आणि आपण 7वा कर्णा बघूया. 7वा कर्णा 11वा अध्याय 15 वचन वाचा. 7व्या देवदूताने कर्णा वाजविला. 7वा देवदूताने कर्णा वाजविला. बरं, आता आपण बघितलं 7वा देवदूत 15 वचन 11वा अध्याय 15 वचन वाचा. 7व्या देवदूताने कर्णा वाजविला. 7वा देवदूताने कर्णा वाजविला. डायरेक्ट 19 वचन चला बघू. तेव्हा देवाने स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले. आणि स्वर्गामध्ये काय झालं? मंदिर उघडण्यात आले. देवाचे मंदिर स्वर्गामध्ये उघडले गेले. त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश दृष्टीस पडला आणि विजा चमकल्या. आणि पृथ्वीमध्ये काय झालं? विजा चमकल्या. गर्जना व मेघांचे गडगडाट झाले. मेघाचे गडगडाट झाला. भूमिकंप झाला. परत भूमिकंप झाला. व मोठ्या गारांची वृष्टी झाली. परत गारांची वृष्टी. काय काय होणार? ओके, आता मी तुम्हाला सांगतो, ऐका. 7वा कर्णा वाजवताना 3 प्रामुख्य गोष्टी होणार. 7वा कर्णा वाजवताना किती प्रामुख्य गोष्टी होणार? 3. किती सांगा सगळ्यांनी? 3 गोष्टी होणार. नंबर 1, ख्रिस्त विरोधी इस्रायल लोकांसाठी मंदिर बांधून संपवतो. नंबर 2, ख्रिस्त विरोधी स्वतःच्या मूर्ती करून इस्रायल लोकांच्या मंदिरामध्ये ठेवून लोकांना सांगतो नमस्कार करा म्हणतो. नंबर 3, पृथ्वीच्या सगळे लोकांना ख्रिस्त विरोधी 666 नंबर देतो आणि सगळे लोक हातात किंवा कपालावर घ्यायला पाहिजे म्हणून आज्ञा करतो. आणि जे लोक घेत नाही ते लोक दुकानात घेऊ शकत नाही आणि विकू शकत नाही, असं करून टाकतो. ह्या 3 प्रामुख्य गोष्टी आता मी तुम्हाला सांगतो, ऐका. नंबर 1, मी तुम्हाला सांगितलं ख्रिस्त विरोधी इस्रायल लोकांना मंदिर बांधून संपवतो. तुम्हाला माहिती आहे का आता इस्रायल लोकांना मंदिर नाही? तुम्हाला माहिती आहे का? ज्यावेळी येशू पृथ्वीमध्ये होता त्यावेळी येशू व शिष्य लोक सॉलोमनच्या मंदिराच्या समोर चालत असताना शिष्य लोक येशूला म्हटले, येशू मंदिर बघा किती चांगलं आहे. आणि येशू म्हटला शिष्य लोकांना, बरोबर तुम्ही बघत आहे ना, एका दगडावर एक दगड राहत नाही, असं मंदिर काय होणार आहे? पाडले जाईल. चला माझ्या पाठीमागे म्हणून घेऊन गेला. तसंच काय झालं, येशू मरण पावला आणि उठला, शिष्य लोकांना शेवटच्या आज्ञा दिला आणि स्वर्गात गेला.
आणि नंतर त्यावेळेला मध्ये संपूर्ण जगामध्ये कोणाचं सरकार होतं सांगा बघू? रोम सरकार. रोम सरकारचा राजा कोण सांगा? हेरोद यहुदी लोकांना होता. नीरो रोम सरकारचा तो राजा नीरो. तो काय केला माहिती आहे का? येरुशलेमला आग लावला आणि आगामध्ये येरुशलेम पेटत असताना नीरोला आनंद झाला आणि त्याच्या राजवाड्यामध्ये आणि वरी जाऊन ते येरुशलेम पेटत असताना तो काय करत होता माहिती आहे काय? वायलिन वाजत होता आनंदाने. त्या आगाने येरुशलेम पेटत असताना देवाचं मंदिर, सॉलोमन बांधलेलं मंदिर पण काय झालं? आगामध्ये जलून गेलं. आग सगळं विझरलं आणि नंतर रोम सैनिक लोक गेले लुटी करण्यासाठी आणि गेले आणि ते देवाचं मंदिर, सॉलोमन बांधलेलं मंदिराला बघितले बरोबर रोम सैनिक लोकांना आनंद वाटलं. कशाला आनंद वाटलं? सॉलोमन काय करत होता? देवाचं मंदिर बांधताना प्रत्येक भिंतीच्या वर हे का सोन्याचा प्लेट लावला होता. सगळीकडे सोनं आत पायापर्यंत. ते सगळं सोनं काय झालं? आगामध्ये मेल्ट होऊन प्रत्येक दगडाच्या आत शिरलं. ते बघितले बरोबर सैनिक लोक काय केले? ते भिंती तसंच पाडलेलं नाही, ते सोना घेण्यासाठी एक एक दगड काढलं. सोन्यासाठी पायापर्यंत सोना होतं, पायापर्यंत एक एक दगड काढले सोन्यासाठी. येशूचा बोलणे पूर्ण झालं. हालेलुया. आणि आता इस्रायल लोकांना मंदिर नाही, पण त्या ठिकाणी ओमर म्हणून राजा मशिदी बांधलेला आहे. ओमर म्हणून राजा, जसं आपल्या भारत देशामध्ये राम जन्मभूमी बाबर मशिदीच्या भांडण आहे, तसंच तुम्ही इस्रायल देशामध्ये बघितलं तर पालेस्टाईन ते युद्ध चालू आहे. म्हणजे काय? त्या ठिकाणी आता यहुदी लोकांना काय, सॉलोमोनचं मंदिर जिथं होते त्या ठिकाणी आम्ही देवासाठी मंदिर बांधायला पाहिजे, यहुदी लोक आता बांधत आहे. पण त्या ठिकाणी काय आहे? मस्जिद आहे. पण आता यहुदी लोक शोध काढलेला आहे की ज्या ठिकाणी सॉलोमोनच्या मंदिराचा पाया होत त्या पायावर मशिदी नाही, तिथून 50 फूट लांब त्या पाया आहे. आणि यहुदी लोकांचा मुस्लिम लोकांचा करार झालेला आहे. काय करार? यहुदी लोक काय सांगितलं मुस्लिम लोकांना? आम्ही तुमच्या मशिदी फाडणार नाही, कारण आमच्या सॉलोमन बांधलेल्या मंदिराचा पाया इकडं आहे, म्हणून त्या पायावर आम्ही आमच्या देवाचं मंदिर बांधणार. आमच्या आराधना आम्ही इकडे करणार, तुमच्या आराधना तुम्ही तिकडे करा, आमच्यामध्ये भांडण नको. करार झाला. मुस्लिम लोकांना आनंद झाला. असं तुम्ही आमच्या मशिदीला फाडणार नाही तर तुम्ही बांधून घ्या, तुम्ही तुमच्या आराधना करा. आता करार झाला, मंदिर बांधण्यासाठी रेडी झाला. आणि त्याने जागा तयार केलेला आहे, सगळं पिल्लर सगळं तयार केलेलं आहे. आणि लेवी कुळापासून ते तिथं याजक लोकांना 500 लोकांना इस्रायल देशामध्ये यहुदी लोक निवडलेला आहे. सगळं तळवट तयार केलेलं आहे. पण मंदिराचं बांधकाम मात्र अजून चालू झालं नाही. कारण तुम्हाला माहिती आहे का? येशू यायला पाहिजे आणि तुम्ही आणि मी स्वर्गाला जायला पाहिजे. ते चालू आहे. आणि तुम्ही आणि मी येशूच्या येण्याच्या दिवसामध्ये स्वर्गाला गेल्यानंतर पहिला 3.5 वर्षामध्ये मंदिराचं बांधकाम इस्रायल देशामध्ये होईल. त्या पहिल्या 3.5 वर्षामध्ये इस्रायल लोक देवाचे मंदिर बांधताना ख्रिस्तविरोधी त्यांना मदत करतो. कोणाला? इस्रायल लोकांना. आणि ख्रिस्तविरोधी इस्रायल लोकांना पहिल्या 3.5 वर्षामध्ये मंदिर बांधायला ख्रिस्तविरोधी मदत करताना इस्रायल लोक काय करणार? ख्रिस्तविरोधीला स्वीकार करणार. पण पहिल्या 3.5 वर्षामध्ये मंदिर बांधून संपवताना 7वा करणा वाजवताना ते मंदिराचे बांधकाम संपवणार. ते मंदिर बांधल्याबरोबर ख्रिस्तविरोधी काय करतो? स्वतः मंदिराच्या आत जाऊन बसतो, स्वतःसारखी एक मूर्ती करून मंदिराच्या आत ठेवतो, मंदिराला अपवित्र करतो आणि इस्रायल लोकांना म्हणतो मीच मेसिया आहे, मला नमस्कार करा म्हणतो. तेव्हा इस्रायल लोक त्यांना विरोध करणार ख्रिस्तविरोधीला. का? इस्रायल लोक मोसेच्या आज्ञा पाळत आहे. मोसे काय सांगितलं होता? कोणाच्या मूर्ती करायचं नाही, माझ्याशिवाय तुम्हाला दुसरा देव नाही. ज्यावेळी पहिल्या 3.5 वर्षामध्ये ख्रिस्तविरोधी इस्रायल लोकांना मंदिर बांधायला मदत करतो त्यावेळी इस्रायल लोक ख्रिस्तविरोधी स्वीकार करणार. पण मंदिरामध्ये ज्यावेळी
सातवा करणा वाजवताना ख्रिस्तवर स्वतः जाऊन आत बसून मीच देव आहे म्हणतो, इस्रायल लोक विरोध करणार. आणि जे लोक ख्रिस्त विरोधाला नमन करणार नाही ते सगळे लोकांना मारून टाकतो. म्हणून इस्रायल लोकांसाठी देवाच्या वचनामध्ये लिहिलं आहे, त्या वेळामध्ये घराच्या वरी बसलेला माणूस तेथून घराच्या आत येऊ नको, तिकडून तिकडे पळून जावा. आणि शेतामध्ये असले ते इस्रायल लोकांसाठी लिहिलेलं आहे. आणि शेतामध्ये असलेला माणूस तिथून घरी काहीतरी करण्यासाठी घरी यायला नको, तिकडून तिकडे पळून जावा. आणि त्या दिवसामध्ये घरोदरी स्त्री लोकांना आणि लहान बालांना दूध पाजणाऱ्या स्त्री लोकांना फार त्रास. कसाला? ते पळून जाऊ शकत नाही. आणि त्यावेळी तो काय करतो, असं स्त्री लोकांना सगळ्यांना फाडून टाकतो, फाडून टाकतो आणि मारून टाकतो. त्याच्या बुद्धी प्राणीसारखा होतो. दुसरा 3.5 वर्षामध्ये. म्हणून देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे त्याला स्वापद म्हणजे प्राणी. नंबर 1 ख्रिस्त विरुद्ध इस्रायल लोकांना काय करतो, मंदिर बांधून संपवतो. ते आपण बघितलं. बरं. आणि नंबर 2 मी तुम्हाला सांगितलं, स्वतः सारखा तो मूर्ती करून मंदिरामध्ये ठेवतो, ते पण ठेव. नंबर 3 प्रामुख्यात मी तुम्हाला सांगतो. नंबर 3 तुम्हाला मी काय सांगितलं, जगाच्या सगळ्या लोकांना 666 देतो. आपण वाचूया 13वा अध्याय प्रकटीकरण 16 ते 8. लहान थोर तो काय करतो, ख्रिस्त विरोधी जगामध्ये लहान थोर, धनवान दरिद्री, स्वतंत्र दास व सर्वांनी आपल्या उजव्या हातावर सर्व लोक, लहान थोर, स्वतंत्र दास, श्रीमंत गरीब, जगामध्ये सगळे लोक आपल्या उजव्या हातावर किंवा आपल्या कपाळावर खून करून घ्यावी. आणि ज्यांच्यावर ती खून म्हणजे त्या श्वापदाचे नाव, त्या स्वापद म्हणजे कोण, ख्रिस्त विरोधी ख्रिस्तविरोधीचं नाव किंवा नावाने दर्शविलेली संख्या काय आहे. नावाने दर्शविलेली काय आहे, संख्या म्हणून परत येत आहे. पुढे वाचा. त्याच्याशिवाय कोणाला काहीही विकत घेता येऊ नये. जे लोक हातात किंवा कपाळावर ख्रिस्तविरोधीच्या 666 खून घेणार, त्याच्याशिवाय कोणालाही दुकानातून काही विकत घेऊ शकत नाही, विकत देता येऊ नये असे ते श्वापद करतो. येथे अकलेचे काम आहे. काय आहे, अकलेचे काम, काय आहे, अकलेचे काम आहे. ज्याला बुद्धी आहे, त्याने श्वापदाचे नाव, ख्रिस्तविरोधीचे नाव व संख्येवरून काढावे. कुठून काढायला पाहिजे, संख्येवरून. आता आपण काढणार आहे म्हणून सांगितलं. कुठून काढायला पाहिजे, संख्येवरून काढावे. त्या संख्येवरून माणसाचा बोध होतो. ती त्याची संख्या 666 होय. त्याची संख्या काय आहे, 666. बर. ख्रिस्तविरोधीची संख्या किती आहे, 666. ते कुठे घ्यायला पाहिजे, हातावर आणि कपाळावर. ते घेतल्याशिवाय लोक ख्रिस्तविरोधीच्या काळामध्ये दुकानात काही विकत घेऊ शकत नाही आणि विकत शकत नाही. इथं बसलेले भरपूर लोक ख्रिस्तविरोधीचे नंबर घेतलेले आहात, नाही काय हो, घेऊन बसलं आणि विचारलं तर नाही म्हणू लागलं तुम्ही. सांगतो काय हो ब्रदर, ख्रिस्तविरोधीच्या 666 आम्ही घेतलं, काय बोलू लागलो तुम्ही. आता ऐका, आपण वाचलं बायबल, आता मी तुम्हाला पेपर वाचत आहे. बरं काय, पेपर वाचत आहे, ऐका. तमिळ मध्ये आलेलं आहे, म्हणजे सगळ्या भाषांमध्ये आलं होतं, पण पेपर मध्ये आले तेव्हा मी तमिळनाडूमध्ये होतो, म्हणून मी तमिळमध्ये कट करून ठेवलेलं आहे. आता मी वाचत आहे पेपर. बरं काय, बायबल वाचून संपवलं, आता मी तुम्हाला पेपर वाचतो, आश्चर्य होईल तुम्हाला. 14/11/2008 किती वर्ष, 2008 म्हणजे किती वर्षाच्या आधी, 5 वर्षाच्या आधी पेपर मध्ये आलं होतं. काय आलं होतं, तमिळमध्ये वाचतो, मराठीमध्ये सांगतो. 2010 வழங்க மத்திய அரசு ஏற்பாடு மக்கள் அனைவருக்கும் சிறப்பு அடையாள எண். 2010 वर्षामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट देत आहे सगळे लोकांना एक विशेष नंबर. केव्हा सांगितलं त्याने, 2008 वर्षामध्ये सांगितलं. आणि 2010 वर्षामध्ये भारत देशामध्ये सगळे लोकांना गव्हर्नमेंट काय देणार आहे, एक विशेष. बरं 2010 वर्षामध्ये दिले काय नाही, आता सांगतो ऐका.
आधार कार्ड दिलं. 30 सप्टेंबर 2010. केव्हा? 30 सप्टेंबर 2010. वाचतो. आधार तिट्टम तोडकम, आधार ஆதார் யோஜனா சாலு, மலைஜாதி பெண்ணுக்கு முதல் அடையாள எண், ஆதிவாசி ஸ்திரீலா பைலா நம்பர், மன்மோகன் சிங் சோனியா வழங்கினார். மன்மோகன் சிங் சோனியா दिले. सप्टेंबर 2010 29 तारीख मनमोहन सिंग आणि सोनिया गांधी आपल्या भारत देशामध्ये पहिला स्त्रीला नंबर दिले. काय नंबर दिले? आधार कार्ड. आधार नंबर दिले. आणि तिचं नाव काय म्हणून लिहिलं आहे? तिचं नाव आहे रंजना सोनावणे. ती कुठं? महाराष्ट्र மாநிலத்தில் மலைஜாதியினர் வசிக்கும் कुक्कुराम तेंबिलील महाराष्ट्रामध्ये तेंबिली म्हणून एक गाव आहे आणि त्या डिस्ट्रिक्टचं नाव आहे नंदुरबार. त्या डिस्ट्रिक्टचं नाव आहे नंदुरबार. डिस्ट्रिक्ट मध्ये तेंबिली गावामध्ये पहिला आधार नंबर आपल्या भारत देशामध्ये मनमोहन सिंग सोनिया गांधी येऊन 29 सप्टेंबर 2010 तारीख त्या आदिवासी स्त्रीला रंजना सोनावणे म्हटल्या स्त्रीला दिले आधार नंबर. बर, आधार नंबर ख्रिस्तविरुद्धचे 666 कस काय हो? आता तेच मनमोहन सिंग सोनिया गांधी रंजना सोनावणे स्त्रीला आदिवासीला नंदुरबार डिस्ट्रिक्ट मध्ये तेंबिली गावात ते आधार नंबर देताना ते फोटो काढून दुसरा एक पेपर मध्ये दिलं. ते पेपर मी आता तुम्हाला ह्याच्या तमिळ मध्ये आहे पुदिय तलैमुरै म्हणून एक तमिळ न्यूज मासिक आहे. त्याच्यामध्ये आहे ते वीकली मॅगझिन आहे. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट दिलेलं आहे. ते मनमोहन सिंग सोनिया गांधी पहिला स्त्री रंजना सोनावणेला नंदुरबार डिस्ट्रिक्ट मध्ये तेंबली गावात आधार नंबर दिले. त्यांचा फोटो इथं आहे. आणि पहिला नंबर भारत देशामध्ये त्या स्त्रीला देताना गव्हर्नमेंट पेपर मध्ये दिलेला आहे. काय दिलेलं आहे ते पण मी तुम्हाला वाचतो. அரசு கொடுக்கிறது ஆதாரம், ஆனால் அதை கொண்டு உங்களை कणगाणिकवून செய்யலாம். गव्हर्नमेंट देत आहे आधार नंबर, पण त्याच्याद्वारे गव्हर्नमेंट तुम्हाला शोध काढणार. तुम्ही कुठं आहे म्हणून तुम्हाला शोध काढणार. बरं, ते कसं काय इथं लिहिलेलं आहे मी तुम्हाला सांगतो. आता आधार कार्ड दिलेलं आहे. त्या आधार कार्ड मध्ये काय आहे? 12 संख्येचा नंबर आहे आणि त्याने दिलेला आहे 2010 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये देऊन संपवणार आणि 5 वर्षाच्या आधी संपूर्ण भारत देशामध्ये देणार म्हणून लिहिलेलं आहे. 2010, 11, 12, 13 மகாராஷ்டிரா மாநிலத்தில் உள்ள அனைவருக்கும் ஓராண்டுக்குள் இந்த அட்டை வழங்கி முடிக்கப்படும். மகாராஷ்டிரா ராஜ்யாमध्ये 1 वर्षामध्ये देऊन संपवणार. எல்லா மாநிலங்களுக்கும் கொடுத்து முடிக்க भारतामध्ये सगळ्या राज्याला देण्यासाठी 4 आंडगल आகும். 4 वर्ष होणार आणि 4 वर्षामध्ये भारत देशाला देऊन संपवणार. 10, 11, 12, 13 वर्ष डिसेंबरच्या आत संपूर्ण भारत देशाला देऊन संपवणार म्हणून लिहिलेलं आहे. बरं, आणि त्याच्यामध्ये इथं काय लिहिलेलं आहे ते पण तुम्हाला सांगतो. त्या आधार कार्ड मध्ये 12 संख्येचा नंबर आहे. माहिती आहे का तुम्हाला? 12 संख्येचा नंबर आणि त्याच्यामध्ये 12 लाईन आहे. माहिती आहे काय? आणि तेवढेच नाही, त्याच्यामध्ये एक चिप आहे, एक लहानशी चिप आहे. पण ते आता त्याने चालू केलं की नाही आपल्याला माहिती आहे, मी नंतर सांगतो. ते आधार कार्ड तुम्ही भारत देशामध्ये कुठं पण घेऊन जाऊन तुम्ही थांबलं तरी त्या आधार कार्डचा नंबर, कारण आधार कार्ड दिल्यानंतर गव्हर्नमेंट तुमच्या आधार कार्डच्या द्वारे तुमच्या ओळखणार, शिवाय तुमच्या नावाच्या द्वारे ओळखणार नाही. तुम्हाला माहिती आहे काय? तुमच्या आधार नंबरच्या द्वारेच तुम्हाला ओळखणार. बरं, त्या आधार कार्ड मध्ये काय काय आहे आता मी तुम्हाला सांगतो. 10 बोर्डच्या टसा बरोबर आहे काय? आणि डोळ्याच्या प्रिंट त्याच्यामध्ये आहे आणि 10 बोर्डच्या टसा आणि तुमचा परमनंट ऍड्रेस आणि टेम्पररी ऍड्रेस,
ब्लड ग्रुप काय आहे ते सगळं त्याच्यामध्ये आहे. बरं काय, बरं. आणि त्या आधार कार्ड तुम्ही कुठं पण घेऊन जाऊन उभं राहा, ते आधार कार्ड गव्हर्नमेंट त्यांच्या कम्प्युटरमध्ये टाईप केलं तर तुम्ही कुठं आहे म्हणून गव्हर्नमेंट तुम्हाला शोध काढणार. कस काय, त्याच्यामध्ये असलेले चिप आणि टेलिफोन टॉवर, सॅटेलाइट गव्हर्नमेंटच्या कम्प्युटरला कनेक्शन आहे. जसं आता तुमच्याकडे बघा सेलफोन आहे, तुम्ही कुठं पण जाताना ते त्या गाव कुठलं गाव म्हणून तुम्ही कोणाकडे विचारायला गरज नाही, सेलफोन चालू करून बघितलं त्या गावाचे नाव येते. कारण काय, सेलफोन टॉवर आणि सेलफोन मध्ये असलेल्या चिप आणि सॅटेलाइट गव्हर्नमेंटच्या कम्प्युटरला कनेक्शन आहे. त्याच्यामध्ये तुमच्या गावाच्या, तसंच आधार कार्डच्या चिप आणि टेलिफोन टॉवर गव्हर्नमेंट कम्प्युटरला कनेक्शन आहे. तुम्ही कुठं पण ते घेऊन जाऊ शकतं, पण ते नंबर त्याने टाईप केलं तर तुम्ही कुठं आहे म्हणून गव्हर्नमेंट तुम्हाला शोध काढणार. बरं ब्रदर, हे राहू द्या, पण 666 ख्रिस्तगुरूचा नंबर आणि आधार कार्डचा नंबर याच्या मेळ कसं काय बसणार आम्हाला सांगा. आता मी तुम्हाला सांगतो, ऐका. ज्यावेळी पहिला नंबर आपल्या भारत देशामध्ये दिले, कोणाला दिले? रंजना सोनवणे. त्याच वेळी त्याच पेपरमध्ये त्याच वेळी गव्हर्नमेंट सांगितलेलं आहे. काय गव्हर्नमेंट सांगितलेलं आहे, इथे एक लहानसे चिप पण ह्या पेपरमध्ये गव्हर्नमेंट दिलेलं आहे. ह्या चिपला काय त्यांनी सांगितलं आहे, मायक्रो चिप म्हणून सांगितलं आहे. ते कसं आहे, तांदूळ एवढं मोठं ते चिप आहे बरं काय. आणि गव्हर्नमेंट काय सांगितलं आहे, येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येकाच्या आधार कार्डचा नंबर तांदूळ एवढं मोठं असलेले छोटा असलेले चिप, त्या चिपमध्ये काय आहे, बॅटरी आहे आणि मेमरी कार्ड आहे त्याच्यामध्ये आणि चार्जर आहे आणि त्याच्यामध्ये ह्याच्या वायर कनेक्शन आहे. आणि गव्हर्नमेंट काय सांगितलं आहे, ते चिप येणाऱ्या दिवसामध्ये आधार कार्डचा नंबर चिप मध्ये फीड करून लोकांच्या हातात किंवा कपाळामध्ये घालणार म्हणून गव्हर्नमेंट स्वतः सांगितलेलं आहे. आता मी तुम्हाला वाचून दाखवतो, ऐका. तमिळमध्ये वाचतो, मी आता तुम्हाला वाचत आहे न्यूजपेपर, ऐका. ते चिप पण इथं दाखवलेलं आहे. अरिसी அளவு உள்ள तांदूळ एवढं छोटा असलेल्या இந்த चिप्पை, ह्या चिप கைகளில், हातात அல்லது நெற்றியில் किंवा कपालावर பொருத்தி கொண்டால் घातले तर வாழ்நாள் முழுவதும் जीवन पर्यंत அதை त्या चिपला வெளியே எடுக்க தேவையில்லை, बाहेर काढण्यासाठी आवश्यकता नाही. हेच नंबर चिप मध्ये घालून हातात किंवा कपालावर घालणार म्हणून गव्हर्नमेंट सांगितलेलं आहे. तेच आपण बायबल मध्ये बघितलेलं आहे. बरं, आता आधार नंबर आणि ख्रिस्तगुरूचे 666 मेल कसा बसणार आता मी तुम्हाला सांगतो. अजून भरपूर पेपर कटिंग माझ्याकडे आहे, फक्त मी तुम्हाला सांगतो, ऐका. आता गव्हर्नमेंट काय केलेलं आहे, भारत देशामध्ये सगळे लोक आधार कार्ड घ्यायला पाहिजे म्हणून आज्ञा दिली. तुम्हाला माहिती आहे काय, येणाऱ्या दिवसामध्ये तुमच्याकडे तुम्ही आधार कार्ड काढलेले नाही तर तुम्हाला रेशन मिळणार नाही. येणाऱ्या दिवसामध्ये रेशन कार्ड चालणार नाही, स्मार्ट कार्ड देणार आहे आधार नंबरच्या द्वारे आणि रेशन कार्ड सगळं रद्द करणार आहे. आणि तेवढेच नाही, आधार नंबर तुमच्याकडे नाही तर तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही, गॅस सिलेंडर. तुम्हाला माहिती आहे का, आधार कार्ड, गॅस सिलेंडरचा नंबर, कस्टमर नंबर आणि तुमच्या बँक अकाउंट नंबर तिन्ही एकच फॉर्म मध्ये फिलअप करून आणि गॅस ऑफिसला बँकेला देऊन तुम्ही ते जोडायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, शिवाय तुम्हाला सिलेंडर मिळणार नाही. बरं, आता ऐका.
आधार कार्ड येणार दिवसामध्ये आधार कार्ड मध्येच सगळ्यांचे पगार पण सेंट्रल गव्हर्नमेंट देणार आहे. इव्हन 100 दिवस मजुरी काम करणारा, शेतामध्ये मजूर काम करणारा गरीब लोकांना पण गव्हर्नमेंट सांगितले आहे बँकेचे अकाउंट नंबर काढायला पाहिजे, आधार नंबर काढायला पाहिजे, दोन्ही जोडून गव्हर्नमेंटला द्यायला पाहिजे. कारण येणाऱ्या दिवसामध्ये गव्हर्नमेंट डायरेक्ट त्यांना पगार देणार आहे. माहिती आहे तुम्हाला? होय. ओके. तेवढेच नाही, 2013 जानेवारी पासून आपल्या भारत देशामध्ये 2013 जानेवारीमध्ये आपल्या भारत देशामध्ये म्हणजे 1 वर्षाच्या आधीच भारत देशामध्ये 19 डिस्ट्रिक्ट मध्ये आधार कार्डच्या द्वारे तुम्ही रेशन घेऊ शकता. ज्या लोकांना गव्हर्नमेंट आधार कार्डच्या द्वारे पगार देत आहे ते लोक पैसा घेऊन जाण्यासाठी गरज नाही. कस काय? ते आधार कार्ड घेऊन गेलं तर बस झालं. कस काय? मी आता तुम्हाला सांगतो. आता तुम्हाला कदाचित तुम्हाला गव्हर्नमेंट आधार कार्डच्या द्वारे पगार देत आहे. समजा तुम्ही दुकानाला जाताना पैसा घेऊन जाण्यासाठी गरज नाही, आधार कार्ड घेऊन गेलं तर बस झालं. कस काय? तुम्ही जाऊन सुपर मार्केटमध्ये आता सगळ्या दुकानामध्ये बार लाईन असलेल्या तेच प्रोडक्शन विकायला पाहिजे. आणि बार लाईन नाही तरी ते बार लाईन प्रत्येक वस्तूमध्ये चिटकायला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का? चिटकूनच ते 50 पैशाचं शॅम्पू घ्या, त्याच्यामध्ये पण बार लाईन आहे. बरं, आता तुम्ही दुकानामध्ये जाऊन 10 सामान घेतलं समजा सुपर मार्केटमध्ये, हळदी पोडी, धनिया पोडी आणि तांदूळ अमुक तमुक सगळे तुम्ही घेतले आणि दुकान मालकाच्या समोर तुम्ही आणलं आणि दुकान मालक प्रत्येक वस्तूचं नाव लिहून लिहिणार नाही. त्यांच्याकडे एक कम्प्युटर असतं आणि कम्प्युटर जवळ एक लाईट असतं. प्रत्येक वस्तू घेणार, त्याच्यामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये बार लाईन असतं. त्या बार लाईनला लाईट मारणार आणि त्या वस्तू फेकून देणार. हे का हळदीपुडी घेणार, त्याच्यामध्ये ते पॅकेटमध्ये बार लाईन असतं. बार लाईनला लाईट मारणार, ते पॅकेट फेकून देणार. 10 सामान घेतलं काय, 10 सामान मध्ये लाईट मारणार, फेकून देणार आणि बघणार. ते कम्प्युटर तुम्हाला दाखवणार, बघा तुम्ही 10 सामान घेतलं. होय 10 सामान घेतलं. टोटल 500 रुपये झालं. होय 500 रुपये. बरोबर बघा. ओके 500 रुपये झालं. बरं, तुम्हाला गव्हर्नमेंट आधार कार्डच्या द्वारे पगार देत आहे काय? होय आधार कार्ड आहे तुमच्याकडे. बरं, आणि तुमचं आधार कार्ड दाखवा म्हणतो दुकानाच्या मालक. ते दाखवलं, कदाचित त्यांच्या आधार कार्ड मध्ये गव्हर्नमेंट 10,000 रुपये पगार घातला आहे समजा, 10,000 रुपये आहे समजा त्यांच्या अकाउंट मध्ये. दुकान मालक काय करतो, त्या आधार कार्ड मध्ये बार लाईन आहे. बार लाईन तुम्हाला माहिती आहे का? बार लाईन आहे. त्या बार लाईन मध्ये त्याच्या 12 नंबरच्या प्रिंट त्याच्यामध्ये आहे आणि दुकान मालक त्या बार लाईनला एक लाईट मारतो. त्या 10,000 रुपये पगार असलं त्याच्यामध्ये 500 रुपये कट होऊन दुकान मालकाच्या अकाउंट मध्ये जाऊन पोहोचतो. आता चालू आहे आपल्या भारत देशामध्ये. जानेवारी 2013 मध्ये सुरू झाला 19 डिस्ट्रिक्ट मध्ये. फुल पांडिचेरी मध्ये आता चालू आहे आपल्या भारत देशामध्ये. बरं ब्रदर, 666 मेल कसं बसणार आता मी तुम्हाला सांगतो ऐका. येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या भारत देशामध्ये पैसा बँकेमध्ये पैशाचा काउंटर क्लोज करणार. आपल्या भारत देशामध्ये रिझर्व्ह बँकेमध्ये पैसा देणारा काउंटर बंद केलेला आहे. बाकी सगळ्या बँकेमध्ये चालू आहे. येणाऱ्या दिवसामध्ये पैसा बंद करणार आणि सगळे आधार कार्डच्या द्वारे चालू करणार. बरं, आता असा चालू आहे, त्याच्यासाठी तयारी होत आहे आपल्या भारत देश. आधार कार्डच्या द्वारेच पगार द्यायला पाहिजे म्हणून ते काम पण चालू आहे. बरं काय? बरं, आणि अजून थोडा दिवसाने ते भारत देश पूर्ण करत असताना येशू आला आणि तुम्ही आणि मी येशू बरोबर स्वर्गात गेले. तुम्ही आणि मी स्वर्गात गेल्यानंतर ख्रिस्तविरोधी काय करतो? संपूर्ण जगावर राज्य करतो. ख्रिस्तविरोधी राज्य करताना भारत देशामध्ये रुपये, अमेरिकेमध्ये डॉलर, युरोपामध्ये युरो, हे पैसा एकमेकाच्या मेल बसत नाही. म्हणून काय करतं ख्रिस्तविरोधी? संपूर्ण जगामध्ये रुपये डॉलर सगळे काढून टाकतो आणि तो काय करतो? सगळ्यांच्या नंबर मध्ये त्यांच्या आता सगळे
देशामध्ये नंबर देत आहे. तुम्हाला माहिती आहे काय? सगळे देश, भारत देशामध्ये पण भारत देशामध्ये आधार म्हणून नावाच्या द्वारे देत आहे आणि प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या नावाने नंबर देत आहे, संपवत आहे आता. आणि तो काय करतो ख्रिस्तविरोधी? त्यांच्या नंबराच्या द्वारे आणि भारत देशामध्ये त्यांच्या आधार कार्डच्या द्वारे त्यांना माल द्या म्हणतो. बरं, आणि येशू येऊन गेल्यानंतर ज्यांच्याकडे आधार कार्ड आणि बँकेचा अकाउंट नंबर नाही, आधार कार्ड नाही, ते दुकानामध्ये जाऊन घेऊ शकत नाही. कारण तो काय करतो? त्या नंबराच्या द्वारे घ्यायला पाहिजे म्हणून चालू करतो. त्याच्या राज्य सुरुवात करताना पहिला शिकापासून तो काय करतो? आधार कार्ड असलं तर जाऊन घेऊ शकतो दुकानामध्ये, नाही तर नाही, असं करून टाकतो. पहिला शिका सुरू होताना पहिला 3.5 वर्षामध्ये. बरं, पहिला 3.5 वर्षामध्ये आधार कार्डच्या द्वारे भारत देशामध्ये सगळे लोक, वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या नावाने नंबर आहे. आपल्या भारत देशामध्ये आधार, आणि काही लोक आपल्या भारत देशामध्ये ख्रिस्तपूर्वीच्या काळामध्ये पहिला 3.5 वर्षामध्ये आधार कार्ड हरवलं समजा, त्यांना माल मिळेल काय दुकानातून? नाही. आणि ते लोक ख्रिस्तविरोधीला रिपोर्ट करणार. 10-12 लोक असले तर देऊन टाकतो. हजार लोक आधार कार्ड हरवलं आणि ख्रिस्तविरोधीचे डोके फिरत. तो काय करतो? उगा मला त्रास नको, त्यांच्या आधार कार्डचा नंबर एक लहानशी चिप मध्ये घाला, तांदूळ एवढा असले चिप मध्ये घाला आणि त्यांच्या हातात किंवा कपाळावर घालून टाका म्हणतो. आणि सगळे लोकांना ते नंबर टाकतो. आणि नंतर तुम्हाला काही वस्तू पाहिजे, तुम्हाला नाही, ते तर असणार लोकांना. तुम्हाला वस्तू पाहिजे असलं तर तुम्ही दुकानात जाऊन सगळ्या वस्तू घेतल्यानंतर दुकानाच्या मालक काय करतो माहिती आहे की? ख्रिस्तपूर्वीच्या पहिल्या 3.5 वर्षामध्ये ते घेतल्यानंतर तो काय करतो? तुमचे हात दाखवा. कारण की त्याचं काय असायला पाहिजे? चिप. आणि तो लाईट मारतो, ते चिप नाही तर तुम्हाला सामान मिळणार नाही, असं करून टाकतो. पण 7वा करणा वाजवताना कंप्लीट स्ट्रिक्ट सगळ्यांना सांगतो, संपूर्ण जगामध्ये ज्याने चिप घेणार त्यांना मात्र सामान नाही तर नाही म्हणून करून टाकतो. बरं ब्रदर, त्या आधार कार्डचा नंबर आणि 666 मेल कसा बसणार आता सांगतो. भारत देशामध्ये असलेल्या लोकांना मोजून त्यांना चिप द्यायला पाहिजे असलं तर 12 संख्याचा नंबर बस झाला. समजलं काय? 12 संख्यामध्ये सगळे लोकांना नंबर देऊ शकतो. जसं आता पोस्ट बॉक्स नंबर किती आहे? किती संख्या आहे? 6 संख्यामध्ये भारत देशामध्ये सगळे खेडेपाड्याला नंबर देऊ शकतो पोस्ट बॉक्स नंबर. पण सगळे लोकांना भारत देशामध्ये नंबर द्यायला पाहिजे असेल किती संख्या पाहिजे? 12. पण येशू येऊन गेल्यानंतर भारत देश जगाबरोबर एकत्र होताना संपूर्ण जगाच्या लोकांना नंबर द्यायला पाहिजे असलं तर 18 संख्या पाहिजे. आता 12 संख्या आहे. येशू येऊन गेल्यानंतर ख्रिस्तविरोधी काय करतो? 12 संख्याच्या समोर भारत देशासाठी 6 संख्याचा नंबर एसटीडी कोड सारखा समोर देतो. प्रत्येकाच्या नंबरच्या समोर 6 संख्याचा एक नंबर देतो. आता 12 संख्या. येशू येऊन गेल्यानंतर 6 संख्या वाढवतो. 12 आणि 6 ज्यांना बुद्धी आहे त्याच्या संख्येवरून काढावे. येशू येऊन गेल्यानंतर 18 संख्या होणार. 18 3 विभाग करा. 6 ख्रिस्त विरोधीचा आधार नंबर 666 रेडी. बरं, आता मी तुम्हाला सांगतो, आश्चर्य वाटेल. आता सगळ्यांना आधार नंबर देत आहे आणि आपल्या भारत देशामध्ये मुंबई आणि चेन्नईमध्ये मोटरोला म्हणून कंपनी आहे. तुम्ही ऐकलेलं आहे का? मोटरोला म्हणून कंपनी आहे. मोटरोला कंपनी गव्हर्नमेंटचे टेंडर घेतलेले आहे. टेंडर घेतले, ते चिप तयार केलेलं आहे ऑलरेडी. मुंबईमध्ये आणि चेन्नईमध्ये मोटरोला कंपनीमध्ये मिलियन चिप तयार करून ते रेडी ठेवलेलं आहे. तुम्हाला माहिती आहे का माणसाच्या शरीरामध्ये इलेक्ट्रिसिटी आहे, माहिती आहे काय? हा, ती चिप लहानसे तांदूळ एवढे छोटा असले चिप ते कसा हातात किंवा कपाळावर बसणार, म्हणजे
इंजेक्शनच्या वरी ठेवून नर्स लोक काय करणार, थोडं चमड्याच्या काली प्रेस केलं आत जाऊन बसतो. बसले बरोबर माणसाच्या शरीरामध्ये असलेल्या इलेक्ट्रिसिटी त्याच्यामध्ये बॅटरी चार्ज होणार. बसवू शकतो त्या चिप, काढू शकत नाही. काढलं तर मरतो. कसाला माहित नाही. देवाच्या योजना. बसवू शकतो पण काढू शकत नाही. आता चिप कंपनीमध्ये रेडी, नंबर लोकांच्या हाती रेडी. एकच राहिलं, येसू यायला पाहिजे. आमेन. येसू यायला पाहिजे. येसू येऊन गेला, त्या नंबर आणि लोकांच्या हातात किंवा कपालामध्ये इंजेक्शनद्वारे एक माणसाला चिप बसवायला फक्त 5 किंवा 10 सेकंड तेवढेच बसून 7वा करणं वाजवताना सगळे लोकांना बसून टाकतो. बरं ब्रदर, आता आम्हाला एक संख्या काय, आम्ही घ्यायचं काय नको आधार कार्ड. आधार कार्ड घ्या. मी पण घेतलो आणि माझ्या बॅग मध्ये आहे आधार. ते थोडं आणि मेलवलं जिपलर कुमार. मी पण आधार कार्ड घेतलेलं आहे आणि माझ्या पत्नी पण घेतलेला आहे. मी पण घेतलेला आहे. माझ्या पत्नी पण घेतलेला आहे. माझा मुलगा पण घेतलेला आहे. आता आधार कार्ड घ्या. तुम्ही घेतले नाही तर भारत देशाच्या प्रजा होणार नाही. समजलं काय? आणि तुम्हाला काही मिळणार नाही. आता घ्या. आणि इथून बाहेर गेल्यानंतर लोकांना सांगू नका चेन्नई ते एक ब्रदर आले, आधार कार्ड ख्रिस्तवचे 666 आहे, घेऊ नका म्हणून म्हटलं. म्हणून तुम्ही सांगितलं तर मला घेणार हात घालणार. आता घ्या पण काय, येसू येताना जाऊन पोचा. तुम्हाला त्रास होणार नाही. समजलं का? हालेलुया. आता घ्या आधार कार्ड. आता घ्या. गव्हर्नमेंटचे सवलत सगळे घ्या आणि येसू येताना त्याच्याबरोबर स्वर्गाला जाऊन पोचा. तुम्हाला त्रास होणार नाही. कदाचित आता येणारा येसू बरोबर स्वर्गाला गेले नाही, सिनेमा सिरियल इंटरनेट सेलफोन बघून बसून इकडे राहिलं तर मात्र आता तुम्ही घेतलेले आधार कार्डचा नंबर ख्रिस्तविरोधाच्या काला पहिला 3.5 वर्ष संपवताना 7वा करणा वाजवताना आता तुम्ही घेतलेले आधार कार्डचा नंबर ख्रिस्तविरोधाच्या कालामध्ये 7वा करणा वाजवताना चिप मध्ये घालून हातात किंवा कपाळावर घालण्याची परिस्थिती तुम्हाला पण येईल. ख्रिस्तविरोधीच्या 666 आधार कार्ड रेडी. अजून शेवटच्या काला पाहिजे काय तुम्हाला? 600 आधार कार्ड, आधार नंबर ख्रिस्तविरोधीचा आहे. ते हातात कपालामध्ये घालून बायबलमध्ये सांगितलं आणि गव्हर्नमेंट पण सांगितलं. मी सांगितले नाही. हातात कपालावर घालणार म्हणून मी सांगितलं नाही, गव्हर्नमेंट सांगितलेलं आहे. सो बायबल पण सांगितलं आहे हातात किंवा कपालावर घालणार. गव्हर्नमेंट पण सांगितलेलं आहे. प्रियानो, ख्रिस्तविरोधीचा आधार नंबर 666 रेडी. आता एकच राहिलं. चिप कंपनीमध्ये रेडी, नंबर लोकांच्या हाती रेडी. फक्त येसू यायला पाहिजे तेवढेच. आणि नंतर त्या चिप घेणार, नंबर घालणार, लोकांच्या हातात किंवा कपालावर घालणार. बरं, कदाचित ऐका, कदाचित तुम्ही ख्रिस्तविरोधाच्या कालामध्ये राहिलं नको म्हणून 2 दिवसापासून तुम्हाला ओरडून वचन सांगत. कदाचित तिकडे राहिलं, येसूच्या येण्यामध्ये न जेत तिकडे राहिलं तर ब्रदर, ख्रिस्तविरोधाच्या कालापासून स्वर्गाला येण्यासाठी काहीतरी वाट आहे. काय? 2 वाट आहे. किती वाट आहे? ते 2 वाट काय आहे आणि महा उपद्रव काल काय आहे आपण